आता मी भांडे घासतीये, तोपर्यंत समोर काय काय झालं तुम्हाला दाखवते. की सान्वी नकळत खेळता खेळता माझ्या पोटावरती कुदली. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज म्हणजे मी सकाळची अगोदर सगळी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली. कारण मग सकाळी जर मी शूटिंग वगैरे करत बसले तर मग सान्वीचं राहतं, ती परेशान करते. मग चिडचिड झाल्यापेक्षा मी सकाळच्या वेळी व्हिडिओज करत नाही, शूटिंग करत नाही. मग त्यानंतर आता सगळी कामं आवरून घेतली आणि सान्वीला स्कूलमध्ये सोडवायची वेळ झाली आहे. तर तिला स्कूलमध्ये सोडून येते आणि मला मिरच्या आणणं आहे तिकडून येताना. तर चला तुम्हाला दाखवते आज दिवसभर काय काय करणार. सान्वीला सोडून आली आहे, तर म्हटलं जातानीच मिरच्या घेऊन जाव्या. तर मिरच्या बघा आता दोन प्रकारच्या आहे, बेडगी मिरची आणि एक साधी मिरची. आत्ताच आता मिरच्या घेतल्यात, मला मिरच्या पाहिजे होत्या. तर इथे पुण्यामध्ये हे दुकानं खूप मोठे मोठे असतात किराणा, त्यात सगळं मिळून जातं. आता सान्वीचे स्कूल तशी 1 तासच आहे. तर माझा विचार आहे की ती येईपर्यंत मी ह्या मिरच्या धुवून सुकवायला ठेवून द्याव्या वरती. कारण मग ते तिखट असतात तर त्याची वाफ तिला लागायला नको किंवा माझे तिखटाचे हात तिला लागायला नको. आणि ती कुठल्याच कामामध्ये असं मध्ये मध्ये करणार नाही, असं तर होत नाही. म्हणून म्हटलं की ती शाळेत तोपर्यंतच हे सगळं करून घ्याव्या. म्हणून तिला शाळेमध्ये सोडलं मी आणि मग त्यानंतर येतानाच मिरच्या घेऊन आले तासभरात. तर हे होऊनच जाते, बस 5-10 मिनटाचं काम आहे. तर पाण्यामधून मी यासाठी धुते कारण त्या आता तुम्ही बघितलंच कशा बाहेर दुकानांमध्ये पोत्यात असतात. तर रोडवरची धूळ सगळी इकडची तिकडची धूळ त्यावर बसते, तर घाण असतात. आणि धुतल्या की काहीच खराब होत नाही किंवा वातड होत नाही. थोड्या वेळासाठी होत्या, आता जस्ट मी फक्त 2 मिनटासाठी पाण्यात टाकून स्वच्छ असं ढवळून नुसतं वरती काढून घेतल्यात. तर नुसत्या त्या ओल्या होतात वरून आणि उन्हात ठेवल्या की एका दिवसात वाळूनसुद्धा जातात त्या. तर आता ह्या मिरच्या मी वरती नेऊन ठेवते कारण माझ्या गॅलरीमध्ये काही ऊन येत नाही. तर वरती टेरेसवर असतं ऊन, तर तिथं ठेवते. थोड्या वेळात वाळून जाईन, 8-1 तासात. आता वरती मी मिरच्या वाळू घालून आली आहे, पण परत एक काम काढून ठेवलं खाली. आणि ते म्हणजे चला तुम्हाला दाखवते. हे छोटंसं रॅक आहे माझं किचन ओट्यावरती. तर ते गॅसच्या ओट्यावरती असल्यामुळे पूर्ण आपण फोडणी हे ते देतो किंवा स्वयंपाक करतो, त्याची पूर्ण वाफ त्यावर जाते, त्या भांड्यावर किंवा त्या रॅकवर, आणि चिकट होते. आणि मला तरी जास्त ते आवडत नाही. त्यामुळे आता 1 महिना नसेल झाला कदाचित, तर ते परत घाण झालं. आता मी परत साफसफाईला काढलं आणि तसं कामसुद्धा काही नव्हतं. चला म्हटलं ते तरी स्वच्छ करून घेऊया. तर बघा आता किती काढून ठेवलं आहे मी. आता तेवढे भांडे घासून घेते आणि ते स्वच्छ लावून देते आणि नंतर मग सान्वीला झोप घालून मी सुद्धा आराम. इथं सगळं त्यातलं सामान काढून ठेवलं आहे आणि ते रॅक रिकामं केलं आहे. आणि भांडे बघा इकडं पण आहेत काही. तर आता पटापट ते भांडे सगळे घासून घेते आणि हे रॅकसुद्धा घासून घेते. हे बघा असं चिकट होते ते, दुरून दिसत नाही पण जवळून मला दिसते आणि मला काही ते आवडत नाही जास्त, त्यामुळे म्हटलं घासून घेऊया त्याला. तर आता सगळे भांडे मी घासून घेते आणि काही चिकट भांड्यांसाठी तेलाची किटली किंवा तुपाचा डब्बा, आणि मी अगोदर थोडं तूपसुद्धा केलं होतं ते लोण्याचे भांडे किंवा ताकाचे भांडे, त्यासाठी गरम पाणी वापरलं आहे मी. पण इथे सुद्धा मला डबल काम झालं होतं. आणि ते म्हणजे अगोदर मी चिकट सगळे भांडे ते तेलकट असलेले घासले आणि खाली टाकले आणि वरतून चांगले भांडे टाकले. तर पाणी वरतून लावलं तर ते सगळेच भांडे चिकट झाले. तर मला परत घासावं लागले ते हे एक्स्ट्राचं काम झालं. पण असो,
आता मी थोडं थोडंच काढत असते रोज. आता मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते त्याप्रमाणे, कारण मला एकाच दिवशी सगळं करून मला माझ्या मुलीची परेशानी किंवा दैन नसती करायची आणि ती रडतीचे, आपण तिच्यावर ओरडतोच आहे, त्यापेक्षा मग मी असं थोडं थोडं करत असते. आणि 1-2 महिन्यातून माझं हे सगळं चालूच असतं, कारण आता ह्या रोजच्या आपल्या वापरातल्या वस्तू आहेत, मसाल्याचा डब्बा, तेलाची केटली किंवा मिठाचं किंवा ते असं भरपूर असतं, लोणच्याचं भरणी असं. तर ते तर नेहमी आपले रोज आपण 2-3 वेळा तरी त्याचा वापर होतो दिवसातून. त्यासाठी मला तरी वाटतं की घासायलाच हवं. आणि मी इथे असो किंवा घरी मी त्याला घासून काढत असते जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा. तर भांडे तर घासून झाले आणि रॅकसुद्धा घासून घेते. एकदम एक्झॅक्ट गॅसच्या बाजूलाच आहे हे रॅक, त्यामुळे खरंच त्यावर खूप चिकटपणा होतो. पण जर मंथली मी घासलं तर ते एकदम क्लीन राहीन आहे तोपर्यंत, म्हणून मी घासून घेते आता. आता मी भांडे घासतीये तोपर्यंत समोर काय काय झालं तुम्हाला दाखवते. आणि प्लेटमध्ये मी चिवडा खायला दिला होता आणि तो कशात टाकून खाणं सुरू आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तुम्हाला तर हसूच येईल. हे बघा, आता उषा कुणीकडं आहेत, ते खेळणे मी सगळं खेळण्यासाठी लर्निंगसाठी ऑर्डर केलं होतं, तर ते इकडे पडलंय. आणि प्लेटमध्ये चिवडा दिला होता तर तो यात टाकून खाणं सुरू आहे. इकडे बघ सानू. बघितलं का आता? तर असं आहे. आता बघा, आता किती सगळा पसारा करून ठेवलाय. आता ते सगळं काम झाल्यानंतर परत मला हे 20-25 मिनिटं तरी करावं लागतं. तर असं असतं, कुठल्याही गोष्टीला जर 1 तास लागत असला तर त्याला 2 तास कसं करवायचं ते तिलाच माहिती आहे. मला वाटतंय हे माझ्यासोबत नसेल, प्रत्येकासोबतच असेल. तर चला, आता भांडे घासून तर झाले. आता भांडे पुसून लगेच लावून सुद्धा देते आणि ते आवरते, मग आराम होईल. मला वाटलं होतं भांडे घासल्यावर लगेच आराम होईल, पण ते शक्य नाही आता. तर चला, भांडे लावून देते अगोदर. आता भांडे घासून झाल्याच्या नंतर पुसून पण घेतले ते. आणि हे सगळं करत होते तेव्हा सान्वी काय करत होती आणि तिने काय काम वाढून ठेवलं हे तर तुम्ही बघितलंच. तर आता पटापट हे सगळं सामान भरून ठेवते. थोडंच असतं पण वेळेत केलेलं बरं असतं, नाहीतर 5 मिनिटाच्या कामाला ती अर्धा तास आरामात घालवते. तर आपण एक करायला जातो आणि ती 4 वाढवून ठेवती, असं होतं. तर आता सगळं भरून घेते आणि व्यवस्थित लावून देते. तर यावेळी ना मी मागच्या 1-2 व्हिडिओ अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात मी किचनसाठी काही वस्तू ऑर्डर केल्या. त्यामध्ये काचेच्या बॉटल्स मी ऑर्डर केल्या होत्या तेल ठेवण्यासाठी. तर खूप छान आहेत त्या आणि मला वाटलंसुद्धा नव्हतं की एवढं तेल त्यात बसेल. तर दोन्ही बॉटलमध्ये आरामात 1.5-2 लिटर तेल बसून जातं. पण मला असं वाटलं होतं एवढं नाही बसणार, त्याची साईज छोटी आहे, पण भरपूर बसतं. 2 बॉटल जर भरल्या तर 8-10 दिवस तरी, मला 8 दिवस तरी तेल मला सारखं त्यात बॉटलमध्ये काढायचं काम पडणार नाही. तर आता या केटलीला तेलापासून सुट्टी, पण यामध्ये मी आता तूप ठेवणार. तर आजच तूपसुद्धा कढवलं होतं मी. तर मग त्यामध्ये तूप गाळून घेतलं आणि आता उन्हाळ्यामुळं थोडंसं आंबटपणा होता त्यात जास्त. तर ते बघा किती सगळं निघलं आहे ते तुपाचं खरडण. आणि ह्या तुपाच्या खरडणचा काला तूप, साखर आणि चपाती असं सगळं मिक्स करून त्याचा काला करून माझ्या सान्वीला खूप आवडतो. तर मी दरवेळी तिलाच देत असते आणि ती पण त्याला असं तूप काला वगैरे असं काही नाही म्हणत. तिला असं वाटतं की ती पुरणपोळीची, कारण पुरणपोळीसुद्धा तिची खूप फेवरेट आहे. तर तूपसुद्धा ओतून ठेवलं आणि यावेळी भरपूर तूप झालं होतं आणि तेलसुद्धा ओतून ठेवलं आहे. तर त्या काचेच्या बॉटलसोबत जे फनेल आलेलं आहे ते खूप म्हणजे खूप भारी आहे. तर अजिबात तेल सांडत नाही त्याने. मला तर भीती वाटत होती की सांडन की काय, पण अजिबात नाही. खूप उपयोगी आहे आणि खूप सोपे आहे. वॉशेबलसुद्धा खूप सोपे आहे. मी तर आता असंच करेल की निरमाचं पाणी त्यामध्ये भरून ठेवल गरम गरम, जेव्हा मला वॉश करायच्या तेव्हा. आणि बाहेरून तर सोप्याचे घासायला. तर आतलं पण एवढं काही हे नाही. आणि जे ते झाकण आहेत ते तेलाच्या बॉटल्सचे, तर ते खूप मजबूत आहे आणि रबरचे आहेत ते, त्यामुळं खूप मजबूत आहे. अजिबात पडायची किंवा लूज किंवा तेल असं
सांडायची अजिबात भीती नाही. त्यामुळे मला तर त्या खूप आवडल्या. अगोदर मला असं वाटलं होतं की टिकेल की नाही माझ्याकडून, पण आता असं कॉन्फिडन्स आला की टिकेल. खूप सोप्या आयडिया यूज करायला. आणि बघा किती छान चमचम करते. तर मगाशी सगळं आवरल्याच्या नंतर मग मी आरामच केला. जसं की मी 2-3 वेळा सांगितलं मी आराम करणार. कारण झालेलं काय की सान्वी नकळत खेळता खेळता माझ्या पोटावरती कुदली आणि बराच वेळ म्हणजे खूपच वेळ माझं पोट दुखत होतं. मग आज काही करायची इच्छाच नव्हती. आता स्वयंपाक झाला पण मग मी काही शूटिंग वगैरे केली नाही. थोडं दुखत होतं, मग तेवढं ॲडजस्ट करा. आज काही तुम्हाला म्हणजे पूर्ण दिवसाचा असा ब्लॉग किंवा पूर्ण दिवस माझा असं बघायला मिळणार नाही. तर या कारणामुळे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि भेटू अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.